नमस्कार, मी निकिता. आपण पाहताय एलएस मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. विक्रम काकडेंच्या विरोधातील केलेला अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळला. अर्ज छाननीमध्ये विक्रम काकडे यांचा अर्ज वैध ठरला. महायुतीचे बंडखोर तथा अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरिया यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप. विप्लव बाजोरिया यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या संपत्तीच्या माहितीत तफावत असल्याचा आरोप. सांगली सातारा विधान परिषद अर्ज छाननी प्रक्रिया. भाजपचे धैर्यशील कदम यांच्याकडून अपक्ष उमेदवाराच्या अर्जावर आक्षेप. धुमाळ यांच्याकडून अनुमोदक सूचक म्हणून बोगस सह्या केल्याचा आरोप. नाशिकच्या येवल्यात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन. पेट्रोल पंपावर वाहनधारकांना मेलेडी चॉकलेट वाटप. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात आणाव्यात, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची मागणी. सोलापुरात मित्राचा वाढदिवस साजरा करून घरी येताना अपघात. दुचाकीवरून घरी परतणाऱ्या दोघांचा भीषण अपघातात मृत्यू. घटनेने परिसरात हळहळ. कोल्हापुरातील गंजीमाळ परिसरात 25 ते 30 तरुणांचा धुडगूस. धारदार हत्यारांनी माजवली दहशत. चारचाकी, दुचाकी, टेम्पो, रिक्षा अशा 25 ते 30 गाड्यांची प्रचंड तोडफोड. गोंदियातील शास्त्रीवाड येथील 3 गोदामाला भीषण आग. गोदामातील सर्व सामान जळून खाक. सुदैवाने आगीमुळे कुठलीही जीवितहानी नाही. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. तुळजापुरात मुंबईच्या भाविकाची सोन्याची साखळी लंपास. बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन 2 तोळ्यांची सोन्याची चैन लंपास. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. नंदुरबारच्या शहाद्यातील 19 वर्षीय तरुणीची माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात जाळलेले 6 ते 7 दिवसाचा अर्भक. प्रेम संबंधातून तरुणी गरोदर. बदनामीच्या भीतीने गर्भपात. तरुणीला अटक. अकोला जिल्ह्यात झालेल्या जोरदार वादळी वाऱ्याचा फटका. वादळी वाऱ्यामुळे केळी बागांचं मोठं नुकसान. नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून पंचनामे करावेत, शेतकऱ्यांची मागणी. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी.